एवढे गुन्हे त्यांच्यावर, हे सुद्धा तुम्ही सगळे बघून घ्या. हे आणि एकीकडं आपण आहेत त्याची पावती ही आहे. हीच नाही, अनेक असे आहेत. तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठेही जागा नाही पुरस्काराचा तो फ्रेम लावायला. इतकी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक थेंब जर रक्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतोय, तर ते फक्त मी लास्टला दाखवल, कारण का मी आत्तापर्यंत त्या दुःखात गेलो नाही. म्हणजे मी पूर्ण संपून जाईल. मी नाही, तुम्हाला जे आत्ता दाखवणार आहेत ना ते खूप भयानक आहे. म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला हे पण करू शकत नाही. खूप भयानक आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत, हे सगळे क्राईम मधले आहेत. हे आपल्या भावाची एक पावती आहे. एवढीच नाही ती तुम्ही सगळीकडे बघा. आणि हे दत्तादादा आत्ताचं जे 26 जानेवारीचं ध्वजारोहण आहे, आम्ही 15 वर्षात एकही ध्वजारोहण आपल्या हाताने केलं नाही, जरी लोकप्रतिनिधी असलो तरी. आपण सामाजिक क्षेत्रातले विविध स्तरातले लोक त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान देतात. हजमाजी सैनिकांना, पोलीस प्रशासनाला आपण मान द्यायचो. तर हे त्याचंच एक आत्ताच आहे. हे 26 जानेवारीचं दत्तादादांनी, हे आई आहे माझी, दत्तादादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं. हे मृत्यू झाल्यानंतर सांत्वन करायला आले होते हे दत्तादादा. आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे. जसं की मी दाखवलं तुम्हाला, मी भगवानगडावर येत होतो, तसं हे दत्तादादा पहिले सगळ्या लोकांसोबत यायचे. हे झाल्या दोन बाजू. ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या. म्हणजे प्रामाणिकपणे 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते. त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला. आत्तापर्यंत 2003 पासून आता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलंय ते आपण खातो. त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून. जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे कुणीतरी त्यांनी जातीवाद केलाय किंवा आपण. त्रास जास्त होतोय कशाचा? एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली. एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली. एक माझ्या मामाची पिढी होती, ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा. म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती. ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज, तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या. आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्यांनी ते मोबाईल मध्ये फोटो दाखवलेले भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. बाकी मग आम्ही बोलून घेतो.